गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। यामिनी मॅम, राजवीर, तुला भेटायला वकील साहेब आलेत बेटा. या या वकील साहेब या. एक्सक्यूज मी, अटेन्शन प्लीज. तुम्हा सगळ्यांसमोर मला आज एक अनाउन्समेंट करायची. आज तुम्हा सगळ्यांसमोर मी हे जाहीर करतोय की सराफांच्या संपूर्ण इस्टेटीची मालकीण आजपासून माझी मम्मा म्हणजे यामिनी सराफ असणार आहे. मम्मा. राजवीर बेटा, थँक्यू, पण हे सगळं कशाला? हे सगळं मला नको आहे. अरे बेटा, माझ्यासाठी तुझं प्रेम, तुझी माया हीच माझी खरी संपत्ती आहे रे. कम ऑन मम्मा, एका मुलासाठी आपली आई सर्वस्व असते. माझ्यासाठी पण माझी आई परमेश्वराच्या जागी आहे. आजपर्यंत किती काय काय केलंय मम्माने माझ्यासाठी, केवढं प्रेम दिलंय तिने मला. सावत्र असून पण सख्ख्या मुलापेक्षा जास्त जपलंय मम्माने मला. तुझ्या ह्या उपकारांसमोर ही प्रॉपर्टी, हे पेपर्स काहीही नाहीयेत मम्मा. मम्मा, त्या मायेची परतफेड म्हणून तरी हे पेपर्स स्वीकार प्लीज. प्लीज. राजवीर, खरंच नको आहे. मम्मा, ह्यावर तुझाच अधिकार. प्लीज. तू एवढं म्हणतोच आहेस तर मी तुझं मन नाही मोडणार. याचा अर्थ हा माणूस राजवीर सर नसून कोणीतरी तोतया आहे, ही गोष्ट यामिनी मॅमना माहिती आहे. नाही 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 नाही, हे सगळं खूप चुकीचं घडतंय. मी माझ्या घराची अशी वाताहात झालेली नाही बघू शकत. हे सगळं काही चुकीच्या हातात जायच्या आधी मला ते पेपर्स मिळवले पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन मम्मा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. यामिनी मॅम, हाँ, अभिनंदन. थँक्यू मॅम. तुम्ही राजवीर सरांचं मन कसं वळवलं ते मी शोधून काढेन. शोध ना. आयुष्यभर शोधत राहिलीस ना तरी सापडणार. यामिनी म्हणतात मला. काय यामिनी? ओल्या गवतालाही आग लावू शकते. तुझा हा स्वप्नांचा पाचोळा कधी उडवून लावेल ना हे तुझं तुलाही कळणार नाही. फायनली सगळं आपल्या मनासारखं झालंय. इतकी वर्ष ही गोष्ट मिळवण्यासाठी मी जीवाचं रान केलं. गोष्ट आज माझ्या हातात आहे.
सराफांची सगळी प्रॉपर्टी आज यामिनीने स्वतःच्या नावावर करून दाखवली आणि सोने पे सुहागा म्हणजे माझ्या वाट्यातला काटा. माझ्या सगळ्या समस्यांवरचं मूळ तो राजवीर माझ्या मार्गात कायमचा बाजूला झाला. कायमचा. यामिनी तू कमाल आहेस. कमाल आहे ना मी. अरे काय काय, एक मिनिट. काय उतरा खाली. नको सर, मला भीती वाटते. कशाची? उंदराची सर. इथे उंदीर शिरलाय सर, जवळजवळ तुमच्यावर. नाही नाही, एवढाच आहे सर. तुम्ही स्वतः पाहिलाय उंदीर? नाही. मग उतरा. कोणी पाहिलं? अरे काय चाललंय काय नेमकं? कोणी पाहिलाय? कोणी उंदीर? सर मी पाहिला होता उंदीर. तो तिकडून आला असा, तिकडून मग इकडे आला, इथून मग इथे सोफ्याच्या इथे गेला, इथून तिथे खाली आला होता. तिथून म्हणून आम्ही इकडे आलो, मग इथून तिकडे गेला, तिथून इकडे. यामिनी मॅम, यामिनी मॅमच्या पायाखाली उंदीर. काय? तुमच्या पायाखाली, तुमच्या पायाखाली आहे. बघा इकडे इकडे. कुठे? इकडे. अरे कुठे? तुमच्या पायाखाली उंदीर आहे. एक मिनिट. शट अप. ही काय उंदीर असण्याची जागा आहे का? शांत व्हा. आणि कुठून येणार उंदीर? आपण पेस्ट कंट्रोल करतो ना. मी पाहिलं होतं येतात. गेट आउट. आउट. अरे निघ ना. ओ बसरच उंदीर फोन. या सगळ्या मागे तो भाऊसाहेब आहे. दिवसेंदिवस त्याचा आगाऊपणा वाढतच चाललाय. थांब बघतेच मी. उंदराला काहीच नाही बोलली, तुला ओरडले म्हणून सांगतो शहाणपणा करू नको जास्त. ए भाऊसाहेब, काय रे? हिम्मत कशी झाली तुझी राजवीरच्या केबिन मध्ये घुसायची? तेही नॉक न करता. काही तर म्हणे उंदीर शोधतोय. तुझा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काय रे, डोळे वटारून काय बघतोयस माझ्याकडे? डोळे काढून ना हातात देईन तुझ्या, कळलं? नोकर आहेस ना, मग नोकरासारखं राहायचं. युजलेस. नाही नाही राजवीर, हा असा नाही आहे इकडं. याला ना शिक्षाच झाली पाहिजे. कोणती शिक्षा देणार मॅडम? काय शिक्षा देणार? स्वतःला फार शहाणा समजतो ना हा. राजवीरच्या मागे पुढे करत असतो. हक्क दाखवायचा असतो त्याला राजवीर. काय तर म्हणे मी राजवीरचा बॉडीगार्ड. दिवसभर बाप्पाच्या बाजूला उभं राहून त्याचं संरक्षण करायचं. काहीही न खाता पिता.
जागचं हलायचं नाही. काय जे सांगितलंय ते झालं पाहिजे, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. राजू, मी घरी जाऊन. ओके मम्मा. बोलपट. येस मॅम. लक्ष ठेवायचंय तुम्ही त्याच्यावर. हो. काही न खाता पिता जागेवर उभं राहायचं पूर्ण दिवस. युजलेस. जा बाप्पा जवळ जाऊन उभा राहा, बाप्पाचं संरक्षण करायला. म्हटलं होतं ना, या राजवीर सराफची सगळी प्रॉपर्टी माझी होणार. झाली. प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली. पैसा तर माझा झाला. आता बाकी आहे मयुरी. ती पण लवकरच माझी होणार. म्हणजे पैसा मुठीत आणि मिस मयुरी मिठीत. राजवीर. राजवीर कुठे? हा साहेब इथेच. त्या समोर धर. राजवीर. 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 राजवीर, ओळखलं का? हे बघ, प्रॉपर्टीचे पेपर्स. सगळी प्रॉपर्टी माझी झाली राजवीर. आता लवकरच तुझं विसर्जन होणार. आता लवकर प्रस्थानाच्या तयारीला लागा. पुढच्या वर्षी लवकर. नाही नाही, आता परत येऊच नका. अरे, भाऊसाहेबच्या गडबडीत प्रॉपर्टीचे पेपर्सच घ्यायला विसरले. राजवीर. राजवीर जिवंत आहे. बाप्पा, तू सुख करतायस, दुःख हरतायस. तू जसं तुझ्या भक्तांना सुख देतोस, तसंच तू तुझ्या भक्तांवर येणारी सगळी संकटही दूर करतोस. पण बाप्पा, आज मला तुझा आशीर्वाद हवाय. काहीही करून मला ते पेपर्स मिळवायला मदत कर. हा सगळा खेळ संपवणं फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे. बाप्पा, या सगळ्या संकटामधून बाहेर पडायचा मार्ग मला तूच दाखवू शकतोस. माझ्या हातातून वेळ जाण्याआधी प्लीज प्लीज माझ्या मदतीला ये. बाप्पा, तू जर माझ्या मदतीला आला नाहीस तर आजच काय, यापुढे कधीही मी अन्नाला शिवणार नाही. राजवीर. राजवीर जिवंत आहे. राजवीर जिवंत आहे. तू लपवून ठेवलंस हे माझ्यापासून.
हा फोन उघड मला दाखव तो अरे काय मूर्खपणा केलाय कळतंय का तुला? अरे अरे आर्यन, माझ्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी. तो 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 जर तो जिवंत आहे, तो कोणाच्या हाती लागला ना तर मी माझ्यावर जीव देण्याची पाळी येईल. अरे आर्यन, तू त्याला मारून टाक. आत्ताच्या आत्ता संपव त्याला, संपव. तू त्याला आत्ताच्या आत्ता संपव. अरे ऐकायला नाही आलं तुला? ऐकलं नाहीस मी काय बोलले ते? मी तुला त्याला मारून टाकायला सांगितलं होतं ना, मागेच सांगितलं होतं ना मारून टाक. का जिवंत ठेवलंस त्याला? हा तुझा शहाणपणा आहे ना, खूप महागात पडणार आहे आपल्याला, कळलं का तुला? मीच मारून टाकते त्याला. यामिनी मॅम, काय करायचं ते मला शिकवू नका, मला कळतं. शहाण्या, तुझं कळतंय का मूर्ख काय केलंयस तू? तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स ना महागात पडणार आहे आपल्याला. मरायला हवं तो मी मरेन, मी मरेन. अय्या, उंदीर. म्हणजे साहेब बोलत होते ते खरं होतं. त्यांना उगाच शिक्षा झाली मग. काय करू मी आता? काही पण गेले तर काहीतरी घेऊ शोधू. नको. सर उंदीर. काय करू मी? कशाने नको. जा ना. हा जातच नाहीये. मी नाही आज जात. मला मॅडम ओरडतील. काय करू? साहेबांना सांगते. साहेब उंदीर. काय उंदीर? कुठे? तिथे, इकडे, इथे या ना. काय आहे काय मोदी मारती? ते बघा, उंदीर. हो, तो पेपर्स कुरतडतोय. सर आणि मॅडमचं लक्ष पण नाहीये. ते पेपर जर महत्वाचे असतील तर? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आतमध्ये जा आणि त्या उंदराला बाहेर काढा. हा,